स्वरूपात डिपॉझिटरीमध्ये फक्त हे व्यावसायिकांसाठी आहे की जे व्यावसायिक भाग रोखे खरेदी करतात किंवा त्यांच्याकडे जे काही प्रमाणपत्र असतात ते प्रमाणपत्र त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ठेवावं लागते. आणि डिपॉझिटरी ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवणारी एक संस्था आहे. व्यावसायिकांचे किंवा गुंतवणूकदारांचे जे काही भाग किंवा प्रमाणपत्र असतात ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ठेवणारी ही जी व्यवस्था असते त्याला डिपॉझिटरी असे म्हणतात. डिपॉझिटरी चालविणारा जो व्यक्ती असतो, त्यामध्ये जो काम करणारा व्यक्ती असतो त्याला डी पी म्हणतात, डी पी पार्टिसिपंट. आणि गुंतवणूकदार असतात. हे 3 घटक प्रमुख असतात: डिपॉझिटरी, गुंतवणूकदार आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट. डिपॉझिटरी पार्टिसिपंट हा गुंतवणूकदार आणि डिपॉझिटरी यांच्यामधील मध्यस्थी म्हणून किंवा दुवा म्हणून एक जोडणारी कडी म्हणून काम करीत असतो. याच्यामध्ये MCQज आहे की डिपॉझिटरी भारतामध्ये केव्हा स्थापन झाली. बघा, भारतीय रोखे व्यापार महामंडळ भारतामध्ये केव्हा स्थापन झाले. डिपॉझिटरी ॲक्ट केव्हापासून अंमलात आणला गेला. डिपॉझिटरी म्हणजे काय, डिपॉझिटरीची व्याख्या काय आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये 2 डिपॉझिटरीज कार्यरत आहेत. द नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड ही राष्ट्रीय स्तरावरची डिपॉझिटरी आहे. त्याच्यानंतर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ही सेंट्रल लेवलची डिपॉझिटरी आहे. तर ह्या दोन्ही डिपॉझिटरीची स्थापना केव्हा झाली आणि कोणी केली. त्याच्यानंतर काही कार्य आणि उद्दिष्ट पाहिले होते. त्याच्यानंतर घटक आहेत. डिपॉझिटरीशी संबंधित 8 घटक असतात. त्याच्यामध्ये डिपॉझिटरी म्हणजे काय, डिपॉझिटरी म्हणजे भाग आणि सर्टिफिकेट इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवणारी व्यवस्था आहे ज्याला आपण डिपॉझिटरी म्हणतो. त्याच्यानंतर डिपॉझिटरीमध्ये भागधारक गुंतवणूक करतात, म्हणजेच गुंतवणूक कंपनीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे असे भागधारक, त्यांचे भाग आणि प्रमाणपत्र डिपॉझिटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये स्टोअर केले जाते. कोणाच्या माध्यमातून, डिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या माध्यमातून. ज्या अर्थी आपल्याला तो दलाल काय करतो की एखाद्याकडून ग्राहक शोधतो आणि तो कंपनीला ग्राहक प्रोव्हाइड करतो आणि आपला कमिशन घेतो. त्याप्रमाणे डिपॉझिटरी पार्टिसिपंट असते दलालाप्रमाणे की हा डिपॉझिटरीकडून कमिशन घेतो आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट हा डिपॉझिटरी आणि गुंतवणूकदार दोघांनाही माहिती पुरवितो आणि सेवा पुरवित असतो. त्याच्यानंतर इश्युअर कंपनी. इश्युअर कंपनी म्हणजे भागांची खरेदी विक्री करणारी कंपनी. बेनिफिशियल ओनर. बेनिफिशियल ओनर म्हणजे काय आहे की ज्याने भाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच ट्रान्सफर केलेले आहेत असे गुंतवणूकदार, त्याला बेनिफिशियल ओनर म्हणतात. ज्याला बोनस दिला जाते, लाभांश दिला जाते आणि अगदी म्हणजे कमी वेळेमध्ये त्यांना ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांचे अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांना कमी वेळेमध्ये बोनस, लाभांश देण्याची व्यवस्था केली जाते. असे ओनर म्हणजे बेनिफिशियल ओनर. त्याच्यानंतर डिमॅटिकरण. डिमॅटिकरण म्हणजे हा एक अकाउंट आहे ज्याप्रमाणे बँकेमध्ये तुमचं खातं असतो, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट. त्या पद्धतीने व्यावसायिकांसाठी, गुंतवणूकदारांसाठी हा एक डिमॅटिकरण करणे खूप आवश्यक आहे. आता तुम्ही बघता की शेअर मार्केटमध्ये शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पहिल्यांदा डिमॅटिकरण करणे आवश्यक असते. म्हणजे आपल्याला डिमॅट अकाउंट ओपन करणे गरजेचं असते. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनासुद्धा डिमॅटिकरण करणे आवश्यक असते. डिमॅटिकरण करण्यासाठी विशिष्ट फॉर्म भरणे, फॉर्म भरून झाल्यानंतर विशिष्ट ओळख क्रमांक मिळणे आणि त्या स्वरूपामध्ये त्या ओळख क्रमांकाच्या आधारावर आपल्या भागांची खरेदी विक्री करणे हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहे. म्हणजे भागांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप म्हणा किंवा प्रमाणपत्रांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप म्हणा, त्याला डिमॅटिकरण असे म्हणतात. आता रिमॅटेरियलायझेशन. रिमॅटेरियलायझेशन काय आहे की जे भाग किंवा प्रमाणपत्र हे ऑनलाईन स्वरूपामध्ये असते ते पुन्हा भौतिक स्वरूपामध्ये रूपांतर करणे, त्याला रिमॅटेरियलायझेशन असे म्हणतात. त्याच्यानंतर फंजिबिलिटी. म्हणजे ऑनलाईन स्वरूपामध्ये जे भाग स्टोअर झालेले आहेत, जमा झालेले आहेत, त्यांना विशिष्ट कुठलाही क्रमांक नसतो. 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे काही सिक्वेन्स नसतो. म्हणजे कुठलाही भाग कोणत्याही क्रमांकावर राहू शकतो आणि त्याची केव्हाही कोणत्याही नंबरवर विक्री केली जाऊ शकते. त्याच्यानंतर आहे इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. तर हा नंबर आहे, हा नंबर एक म्हणजे ऑनलाईन ज्यांनी अकाउंट ओपन केलेलं आहे त्यांना त्यांच्या भागासंबंधाने हा अकाउंट दिला जातो आणि जेव्हा याची विक्री केली जाते तेव्हा त्याची ह्या नंबरनी त्याची ओळख होते. म्हणजे हा नंबर जो आहे हा ह्या भागधारकांचे भाग आहेत अशा प्रकारे तिथून अर्थ काढला जातो. तशा प्रकारे हा एक बोधपूर्ण नंबर असतो की जो प्रत्येक भागधारकाला ऑनलाईन स्वरूपामध्ये दिला जात असतो. तर अशा प्रकारचे त्याचे मुख्य घटक आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर
संबंधाने काही प्रोसेस दिलेली आहे की ही डिमॅटिकरणाची जी पद्धती आहे, डिपॉझिटरी आणि भागांचे औद्योगिकीकरण करण्याची जी पद्धती आहे ही कशा पद्धतीने काम करते. डिपॉझिटरी आणि भागांचे अभौतिकीकरण त्याला म्हणतात डिमॅटेरियलायझेशन ऑफ सिक्युरिटीज. सिक्युरिटीजमध्ये भाग आले म्हणजे शेअर्स आले, त्याच्यानंतर डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, हे सर्व गोष्टी म्हणजे सिक्युरिटीज होतात. तर पहिल्यांदा गुंतवणूकदाराने डीपीकडे जो डिपॉझिटरी पार्टिसिपंट असतो, दलाल असतो, त्याच्याकडे त्याने काय करायला पाहिजे, अकाउंट ओपन करण्यासाठी रिक्वेस्ट केली पाहिजे. त्यामध्ये त्याने ॲप्लिकेशन करायला पाहिजे. ॲप्लिकेशन करताना त्याचा एक करार होतो कोणासोबत, गुंतवणूकदाराला सोबत एक करार करावा लागतो, त्याला खातेदार करार असे म्हणतात. त्याच्यानंतर डिपॉझिटरी पद्धतीमध्ये खातेदाराला एक ग्राहक क्रमांक दिला जातो. अकाउंट ओपन केल्यानंतर त्याला एक क्रमांक मिळतो. गुंतवणूकदाराला त्याला ग्राहक खाते क्रमांक म्हणतात. यालाच अपूर्व खाते क्रमांकसुद्धा असे म्हणतात. त्याच्यानंतर हा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म 3 प्रतीमध्ये तयार केला जातो. एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याला पाठवली जाते, एक प्रत गुंतवणूकदाराला पाठवली जाते. नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवलेली प्रत जी आहे ती प्रत नोंदणी अधिकारी वाचतो, त्याची सत्यता पडताळणी करतो, त्याच्यानंतर एक शिक्का मारतो ज्याच्यावर लिहिलेलं असते डिमॅटिकरणासाठी सादर केलेले. नोंदणी अधिकारी अशा प्रकारचा एक स्टॅम्प मारित सादर केलेले. तर बघा, त्याच्यानंतर आहे की ही जी प्रत आहे एक दुसरी प्रत जी असते ती डिपॉझिटरीकडे पाठवली जाते. नोंदणी अधिकाऱ्याकडने जे स्टॅम्प मारलेला आहे त्याच्यानंतर तो एक प्रत डिपॉझिटरीकडे पाठवतो. डिपॉझिटरी त्याची एंट्री आपल्याकडे करून घेतो. खात्री झाल्यानंतर पुन्हा कंपनीला कळवितो की तुमच्या नावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. आणि मग कंपनी काय करते की त्याचे भाग प्रमाणपत्र जे आहे भौतिक स्वरूपामध्ये ते रद्द करतो आणि त्याला नंतर मग एक शिक्का मारतो डिमॅटिकरणासाठी सादर केलेले. कोण मारते? कंपनीतर्फे हा शिक्का मारला जातो डिमॅटिकरणासाठी सादर केलेले आणि त्याचे भाग प्रमाणपत्र रद्द होतात. त्यानंतर डिपॉझिटरी पुन्हा त्याची नोंद करतो आणि त्याचे भाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जमा करतो आणि त्याला एक विशिष्ट क्रमांक देत असतो. त्याच्यानंतर डीपीने जे काही प्रोसेस आहे ती पूर्ण केलेली आहे. 30 दिवसामध्ये ही प्रोसेस पूर्ण होत असते. डीपीने गुंतवणूकदाराला कळविणे. मग सगळ्यात शेवटी गुंतवणूकदाराला कळविल्या जाते की तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे. तुम्ही तुमची नोंदवही, ज्याला आपण पासबुक म्हणतो बँकेमध्ये, तशाच पद्धतीची एक नोंदवही गुंतवणूकदाराला दिली जात असते. तर गुंतवणूकदाराला डीपीला एक विशिष्ट शुल्क भरावे लागते. वार्षिक शुल्क किंवा व्यवहार शुल्क असे म्हटले जात असते. त्याच्यानंतर बोनस भागांचे वाटप. डिपॉझिटरीकडे जेव्हा अकाउंट ओपन केला जातो, गुंतवणूकदाराला 2-3 दिवसामध्ये त्यांना त्यांचा बोनस किंवा लाभांश जाहीर केला जात असते. त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे कंपनीचे सभासद. कंपनीचे सभासद आणि भागधारक हे दोन्ही घटक वेगवेगळे आहेत, परंतु काही वर्षांपूर्वी ते दोन्ही एकाच अर्थाने वापरले जात होते. सभासद होण्यासाठी कंपनीच्या सभासद वहीमध्ये त्या नावाची नोंद होणे आवश्यक आहे आणि त्याने आपल्या नावासमोर सह्या करणेसुद्धा आवश्यक आहे, तरच तो व्यक्ती त्या कंपनीचा सभासद होईल. भागधारकाचं कसं आहे की भागधारक हा कुठल्याही कंपनीचे भाग खरेदी करतो म्हणून तो भागधारक म्हणून, परंतु तो सभासद वहीमध्ये नाव नोंदवित नाही, सही करत नाही, म्हणून भागधारक हा सभासद होत नाही. परंतु प्रत्येक सभासदाला जर सभासद व्हायचं असेल तर कंपनीच्या सभासद वहीमध्ये नोंद करावी लागेल. त्यासाठी काही मान्यता आहे. जसं पहिला दिलेला आहे, कंपनीच्या घटनापत्रकावर स्वाक्षरी करणे, लेखी करार करणे, सभासद पुस्तिकेमध्ये नोंदणी करणे, भाग अधिकारपत्र खरेदी करणे, अशा प्रकारचे 4 घटक दिलेले आहेत की ज्यामध्ये सभासद होण्याची जी काही पद्धती दिलेली आहे त्याचे घटक मूल्य जोपासणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की सभासद आणि भागधारक यामधील फरक काय आहे. प्रत्येक सभासद कंपनीचा भागधारक असतो, पण प्रत्येक भागधारक कंपनीचा सभासद असत नाही. भाग भांडवल नसलेल्या कंपनीलाही सभासद असतात. भाग भांडवल नसलेल्या कंपनीला भागधारक असणे प्रश्न उद्भवत नाही. भाग भांडवल ज्या कंपनीमध्ये नाही आहे तरी तिथे सभासद राहू शकतात, पण जिथे भाग भांडवलच नाही आहे अशा ठिकाणी भागधारक याच्यासाठी राहत नाही कारण तिथे भाग खरेदी होत नाही. भाग भांडवल नसल्यामुळे भाग नाही आहेत आणि भागांची विक्री होत नाही, म्हणून भांडवल होत नाही, त्याच्यामुळे भाग भांडवल निर्माण होत नाही आणि म्हणून इथे भांडवल नाही आहे म्हणून भागधारकसुद्धा नसतात. प्रत्येक सभासदाचे
नाव कंपनीच्या सभासद यादीमध्ये नोंदविलेले असते, परंतु भागधारकाचे नाव सभासद यादीमध्ये नोंदविलेले नसते. एखाद्या सभासदासोबत काही हादसा झाला असेल तर त्याचे जे काही काय म्हणून कर्तव्य जबाबदारी आहेत हे त्याच्या वारसदाराकडे ट्रान्सफर होतात. इथे सुद्धा भाग हस्तांकनाच्या पूर्वीचं भागधारक बनू शकतो. तर अशा प्रकारे मृत सभासद जोपर्यंत त्या सभासद यादीमध्ये नोंदविलेला आहे तोपर्यंत तो सभासद कायम राहतो. परंतु इथे कसं आहे, एखादा भागधारक मृत पावला असेल तर लगेच त्याचा वारसा हा त्याच्या पुढे त्याच्या पिढीला दिला जात असतो. तर आपण फरक बघू शकतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काही इथे पद्धती दिलेली आहे की सभासद होण्यासाठी काय काय करणे गरजेचं आहे. पहिला आहे अर्ज करणे. अर्ज करावा लागेल कंपनीकडे की मला सभासद व्हायचं आहे. दुसरा आहे घटनापत्रकावर सही करणे. कंपनीचे जे घटनापत्रक आहे त्याच्यावर सही करून तो सभासद होऊ शकतो. भागांचे हस्तांतरण करणे. भागांचे हस्तांतरण म्हणजे आपल्याकडील भाग विकून सभासद यादीमध्ये नोंद करणे, याला केल्यामुळे तो सभासद होऊ शकतो. भागांचे हस्तांकन. आपल्याकडील भाग आपल्या वारसदाराला देऊन टाकायचं म्हणजे आपण भागमुक्त होतो आणि मग सभासद यादीमध्ये नाव चढविल्या जात असते. पात्रता. भाग विकत घेणे म्हणजे पात्रता भाग ज्यांनी विकत घेतलेले आहे आणि ज्यांचे नाव आहे त्याला सभासद यादीमध्ये नाव नोंदविले जात असते. गत्यावरोधन. गोत्यावरोधन म्हणजे काय, चुकीने एखाद्याचं नाव सभासद पुस्तिकेमध्ये नोंदविलं गेलं असेल तर तो व्यक्तीसुद्धा सभासद म्हणून समजल्या जाईल. त्याच्यानंतर आहे भाग अधिकारपत्र अध्यापित करून. भाग अधिकारपत्र म्हणजे हे भागधारक असतात की ज्यांना विशिष्ट जो काही मोबदला आहे तो भागांच्या स्वरूपात दिला जातो. असे भाग जे खरेदी करतात त्यांना सुद्धा कंपनीचा सभासदत्व प्राप्त करता येत असते. सदस्य पुस्तिकेत नाव प्रविष्ट करून सेवेचा मोबदला म्हणून सुद्धा त्याला सभासद म्हणून स्वीकारले जाऊ शकेल. भाग वाटप त्यागपत्रात नाव भरून सुद्धा तो एक फॉर्म भरून सुद्धा तो काय होईल, सभासदत्व प्राप्त करू शकेल. त्याच्यानंतर काही अधिकार आणि विशेष अधिकार दिलेले आहेत. सभासदांचे वैयक्तिक अधिकार आहेत. तर याच्यामध्ये अधिकार जे दिलेले आहेत हे वैधानिक स्वरूपाचे अधिकार आहेत की जे कंपनी कायद्यानुसार सभासदांना प्राप्त होतात, त्यांना वैधानिक अधिकार असे म्हणतात. हे अधिकार कंपनीच्या घटनापत्रकात किंवा नियमावलीत संशोधन करून देखील हिरावून घेता येत नाहीत. या अधिकारांचे वैयक्तिक अधिकार आणि सामूहिक अधिकार असे 2 प्रकार पडतात. तर बघा, कंपनीमध्ये जे सभासद असतात ते सभासद जे आहे की त्यांना वैधानिक अधिकार दिलेले असतात आणि हे वैधानिक अधिकार 2 प्रकारचे असतात. एक तर वैयक्तिक स्वरूपाचे आणि दुसरं आहे सामूहिक स्वरूपाचे. त्याच्यानंतर सभासदत्व रद्द करायचं आहे म्हणजे जे सभासद आहे त्यांना आपले सभासदत्व रद्द करायचं असेल त्याला काय करावं लागेल. दुसरं आहे की हस्तांतरणाने म्हणजे आपले भाग दुसऱ्यांना देऊन टाकणे. अपहरण करणे म्हणजे भागांची जप्ती करणे. समर्पण म्हणजे भाग त्याग करणे. ग्रहणाधिकार म्हणजे अधिकार प्राप्त करणे. मृत्यूने म्हणजे मृत्यू झाला असेल, वेडा झाला असेल, दिवाळखोर झाला असेल किंवा आपले भाग दान म्हणून देऊन टाकणे. भाग अधिकार पत्र प्राप्त करून टाकणे. शोध्यपूर्व अधिकार भागाचे शोधन करणे. समापनाने सभासदत्व त्यागून सभासद पुस्तिकेत नाव काढून. हे तुम्हाला एका वाक्यामध्ये जर विचारलं की समाप्ती कशा पद्धतीने होऊ शकते ते पॉईंट्स लक्षात ठेवायचे की ऑप्शन जर असले की हस्तांतरणाने, अपहरणाने, समर्पणाने, ग्रहणाधिकाराने यापैकी कुठलाही ऑप्शन असला तर आपल्याला तो सिलेक्ट करता येईल. यासाठी आपल्याला ही पॉईंट्ससुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे सभासदांचे प्रकार. सभासदांचे प्रकार दिलेले आहेत. करार करण्यास समर्थ व्यक्ती, विदेशी व्यक्ती, अनिवासी व्यक्ती, कंपनी, सहाय्यक कंपनी, संयुक्त कुटुंब, भागीदारी संस्था, संयुक्त नावाने भाग खरेदी करणारी व्यक्ती, विवाहित महिला, विश्वस्त, सहकारी संस्था, नोंदणीकृत संस्था, दिवाळखोर व्यक्ती, भाग गहाण घेणारी व्यक्ती. ह्या सगळ्या जे काही व्यक्ती दिलेले आहेत हे कुठल्याही व्यक्ती कंपनीचे सभासदत्व प्राप्त करू शकतात. याच्यावर MCQ विचारला जाऊ शकतो की पुढील पैकी सभासदांचे प्रकार कोणकोणते आहेत. त्याच्यामध्ये जर हे ऑप्शन असले तर तुम्ही ते सिलेक्ट करा. जर याच्यापैकी नसले तर तुम्ही त्याला तशा पद्धतीने उत्तरं देऊ शकता. म्हणून हे सुद्धा 14 पॉईंट्स तुम्हाला इथे पाठ करण्याची गरज आहे की सभासदांचे प्रकार किती आणि कोणते आहेत. तर अशा प्रकारे हा चॅप्टरसुद्धा इथे आपण फिनिश केलेला आहे. त्याच्यानंतर जो 11वा चॅप्टर आहे
तो आपण पुढच्या पिरियडला म्हणजे उद्याला बघू. रोख्यांचे हस्तांतरण आणि हस्तांकन यावरील जे MCQs आहेत यांचे फोटोज तुम्हाला पाठवते. आणि MCQ ज्याच्यावर अशा पद्धतीने तयार होऊ शकतात की सभासद म्हणजे काय, सभासदांची ओळख कशी केली जाऊ शकते. तर सर्वात आधी सभासद म्हणजे कंपनीच्या सभासद यादीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव नोंदविलेले असते तिला सभासद असे म्हणतात. ही बेसिक संकल्पना लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याच्यासाठी काही 4 घटक मुद्दे सांगितलेले आहेत की याच्या व्यतिरिक्त सभासद कशा पद्धतीने गणले जाऊ शकेल. एक तर घटनापत्रकावर साक्षी करून, लेखी करार करून, सभासद यादीमध्ये नाव अंतर्भूत करून, भाग अधिकारपत्र खरेदी करून. या 4 पैकी कुठल्याही एका पद्धतीने तो सभासद होऊ शकतो. दुसरा, तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतील की सभासद आणि भागधारक याच्यामधील फरक काय आहे. सभासद हे सभासद असतात की जे भाग खरेदी करत नाही. भागधारक हे सभासद नसतात, ते फक्त भाग खरेदी करतात. तर सभासद हे सभासद राहू शकतात किंवा समजा पुढे भविष्यात भाग खरेदी केले तर ते भागधारकही होऊ शकतात. पण भागधारक हे भागधारकच राहतील. जोपर्यंत त्यांचं नाव सभासद यादीमध्ये येणार नाही तोपर्यंत ते सभासद होणार नाही. तर हे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही इथे दिलेले आहेत की सभासद होण्यासाठी काय काय तरतुदी असणे आवश्यक आहे, हे सुद्धा मागे तुम्हाला विश्लेषण करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पद्धती लक्षात ठेवा की कोणकोणत्या पद्धतीने सभासदत्व प्राप्त करता येऊ शकते. अर्ज करणे हा एक पहिला कंपल्सरी भाग आहे. त्याच्यानंतर घटनापत्रक आहे, भागांचे हस्तांतरण, हस्तांकन याच पद्धती आहेत की ज्यामुळे सभासदत्व रद्द होऊ शकते. त्याचे प्रकार आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला फोटोकॉपी पाठवते. त्याच्यानंतर हे सगळे पॉईंट्स तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. ओके.